नमस्कार, सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी रश्मी हिवरे। आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी। महिला दिन कार्यक्रमात महिलांनी व्यक्त केले मनोगत। सर्वांगीण सुरेख कार्यक्रम झाल्याच्या दिल्या प्रतिक्रिया। शनिवार दिनांक 8 मार्चला जागतिक महिला दिन कार्यक्रम विविध संघटना, संस्था, शाळा व महाविद्यालयाच्या वतीने सर्वत्र साजरा करण्यात आला। याच दिनाच्या निमित्ताने शहरातील तुकुम परिसरातील स्वामी समर्थ गुरुकुंज उद्यान शारदा महिला मंडळाच्या वतीने अशाच एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते। तेथील कार्यक्रमाला आमच्या प्रतिनिधीने भेट देत काही महिलांच्या या कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया जाणून घेतल्या। सुवर्ण भारतसाठी चंद्रपूरवरून आमच्या प्रतिनिधी अश्विनी पाटील। तर मी विजय लोखंडे, स्वामी समर्थ गुरुकुंज उद्यान महिला मंडळच्या वतीने आज जागतिक महिला दिनाचे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। तरी सर्वप्रथम सगळ्या महिलांना मी महिला दिनाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा देते। आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजन आमच्या मंडळातर्फे 8 मार्च 2025 दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही करीत आहोत। यावर्षी सुद्धा या ठिकाणच्या आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा याप्रमाणे आहे की भजन संमेलन सुद्धा आम्ही महिलांकरिता ठेवलेला आहे। सोबतच त्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता डान्स आणि आनंद मेळावा आणि स्टॉल डेकोरेशन स्पर्धेचे सुद्धा आयोजन आम्ही या ठिकाणी केले। आणि अतिशय सुंदर असा प्रतिसाद या ठिकाणी आमच्या वार्डवासी तसेच महिला मंडळांनी आम्हाला दिलेला आहे। आणि खूपच सुंदर असं आयोजन या ठिकाणी आमच्या मंडळाच्या माध्यमातून होत आहे। वृषाली राजेश धर्मपुरीवार, स्वामी समर्थ केंद्राचे आम्ही सगळे सदस्य आहोत। इथं बऱ्याच वर्षापासून विविध स्वरूपात कार्यक्रम होत असतात। त्यातलाच हा एक 8 मार्च महिला दिनाचा कार्यक्रम। या कार्यक्रमानिमित्त आम्ही इथं सर्व महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो, ज्या माध्यमातून विविध कला आणि नृत्य, गायन, मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रम इथे सादर केले जातात। आणि या कार्यक्रमाला सर्वच वार्डातील महिला मंडळ भरभरून प्रतिसाद देतात, सहकार्य करतात। म्हणूनच हा कार्यक्रम उत्तमरित्या इथे सादर होत असतो। आज 15-16 वर्षापासून हा कार्यक्रम होत आहे आणि 7-8 वर्षापासून याला व्यापक स्वरूप असे आलेले आहे। आणि साधारण महिलांना सुद्धा इथं व्यासपीठ मिळाल्यामुळे प्रत्येक महिलांमधला आत्मविश्वास वाढलेला दिसतो। कोणी गायनामध्ये, कोणी नृत्यामध्ये, आता आपल्याला इथं बचत गट सुद्धा दिसत आहे। तर उद्योजक म्हणून सुद्धा त्यांना एक इथे आम्ही लाभ उपलब्ध करून देत आहोत। आणि या माध्यमातून आमच्या महिलांमधला आत्मविश्वास बऱ्याच प्रमाणात वाढलेला आहे। नोकरदार महिला वर्गांना तर भरपूर संधी मिळत असते, पण जी घरी राहणारी महिला असते तिला सुद्धा या माध्यमातून बऱ्याच गोष्टी उपलब्ध मिळत आहेत। इथे योगा ग्रुप आहे, बचत गट, महिला मंडळ, अशा विविध आम्ही ज्येष्ठ नागरिक संघ आणि बालसंस्कार सुद्धा अगदी घरासमोर स्वामी समर्थ केंद्र आहे, तिथे बालसंस्कार, मुलांना संस्कार लावण्यासाठी प्रार्थना होत असते। अशा सर्व स्वरूपात आमचा इथे आक्यरवाडी इथे कार्यक्रम होत असतात आणि वर्षभर हे कार्यक्रम होतात। आणि अशा जर कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वच वार्डावार्डा जर असे कार्यक्रम होत राहिले तर आपल्या महिला सक्षम होतील, त्यांच्या कलांना उत्तेजना मिळेल, उत्साह मिळेल आणि प्रत्येक महिलाला आपली कला सादर करता येईल। कारण आपल्या महिला वर्गांमध्ये भरपूर सुप्त गुण असतात, पण त्यांना असं व्यासपीठ मिळत नसते। परंतु या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध होत आहे आणि खरोखरच हा वाखण्याजोगा असा कार्यक्रम आहे। आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला सर्व महिला अगदी भरभरून प्रतिसाद देतात, सहकार्य करतात आणि सहकार्याशिवाय कुठलाच कार्यक्रम होत नसतो। तर सर्व महिला मंडळींना महिला दिनाच्या मी खूप शुभेच्छा देते आणि आमचा कार्यक्रम असाच भरभरून दरवर्षी होत राहो ही इच्छा करते। धन्यवाद। नमस्कार, मी सौ प्रतिभा विजय रोकडे, शारदा महिला मंडळ। या आमचा शारदा महिला मंडळाचा ग्रुप आहे आणि आमच्या संचालिका आहेत सौ सुवर्णाताई लोखंडे। सर्वांना सर्वप्रथम 8 मार्च आंतरराष्ट्रीय जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आहे। दरवर्षीप्रमाणे या 8 मार्च जागतिक महिला दिन याचा हा कार्यक्रम 4 वर्ष पूर्ण झालेला आहे आणि या वर्षी पण तो आमचा कार्यक्रम अगदी मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे। भरगच्च अशी गर्दी आहे आणि महिलांचा रिस्पॉन्स आहे, कारण इथे देशभक्तीपर गीतांची स्पर्धा ठेवलेली आहे, सांस्कृतिक विविध कार्यक्रम आहे, आनंद मेळाव्याचा स्टॉल लागलेला आहे आणि जसं आपण म्हणतोय की तारक मेहता का उलटा चष्मामध्ये ती गोकुल गल्ली आहे, त्याप्रमाणे आमची ही आकेवार गल्ली महिला दिनासाठी प्रसिद्ध आहे। आमच्या सर्व महिला सक्रिय आहे, प्रत्येक विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहे
आताच आमच्या वृषालीताई धर्मपुरीवार या ग्रामगीताचार्य पदवीने सन्मानित झालेल्या आहे. तसेच आमची सुवर्णा लोखंडे समाजसेविका आहे आणि इथे बाळ गोपाळ वृद्ध ज्येष्ठ नागरिक असे पूर्ण मेळावा आहे. आमचा सर्वांचा हा परिवार आहे आणि हा परिवार आम्ही असा टिकवू. सर्वांना पुनश्च एकदा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. माझं नाव रोशनी सचिन कापसे. आमच्या इथे गुरुकुंज उद्यानमध्ये महिला दिनानिमित्त आज कार्यक्रम ठेवला आहे आणि सगळ्या महिला अतिशय आनंदाने आणि उत्साहाने इथं हजर झालेल्या आहे. आणि माझ्याकडून महिला दिनाच्या आमच्या सर्व ग्रुपतर्फे महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.